पासून 55 किलोमीटर आणि राजगुरुनगरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र कुंडमावली देवीचं प्राचीन मंदिर, शेजारून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात निसर्गाचा चमत्कार असलेले रांजणखळगे, जवळच पंचवटीतील टुमदार प्राचीन मंदिरं, इतिहासाचा वारसा असलेलं खेड तालुक्यातील हे गाव म्हणजेच चासगाव. मंडळी नमस्कार, मी एकनाथ राक्षे आणि तुम्ही पाहत आहेत संगीत संतवाणी. आज आपण पाहणार आहे भीमा नदीच्या पात्रातील नैसर्गिकरित्या तयार झालेले रांजणखळगे, सोबत कुंडमावली देवीचे दर्शन आणि पंचवटीतील प्राचीन मंदिरे, तेथील भौगोलिक स्थिती याविषयी अधिक जाणून घेऊया. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तीस 35 वर्षापूर्वीचं चासगाव आजही आहे तसंच आहे. मुख्य गावठाणात फारसा बदल झालेला दिसत नाही. रंगरंगोटी आणि नाममात्र बांधकामे झालेली दिसतात. मात्र येथील सर्वच मंदिरांचे जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण तासनतास पाहत राहावे असे कमालीचे झाले आहे. मंगळवारच्या आठवडे बाजाराची ही बाजारपेठ आहे. आज शुकशुकाट आहे. तो मंगळवारी या रस्त्याने मोकळे चालणेही कठीण होते. श्री कुंडमावली देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले आहेत.
मग पाणी आलं का ते उजळून जायचं. तिची जीवाबत्ती नव्हती कोणी करीत चायताच्या उन्हात. आणि मग आमची कोळ्याची लोक माशाला येतात ना, मग ते आमचा माणूस म्हणतो, आजी तुला ऊन नाही लागत का? तो म्हणला मी बामणाच्या वाड्यात जाऊन सांगतो. आणि मग तो गेला आणि मग त्या बामणाने सांगितलं तू पुढे ये. तर ती खडकावत बसलेली होती पाड्यावर. मग मला आडेली, मग आड्याला आली. मग अशी आली इथं उभी राहिली पुढं आणि मग इथं बसले. म्हातारीचं रूप घेऊन येऊन बसली. हा पहिली भांडी पण निघायची. कोणातरी चोरून नेलं ती नाही निघत भांडी. मंदिरावरून पाणी जातं पण आईच्या देवळात थेंब लागत नाही. हे तिरसोळ आहे का, या तिरसोळाकडून मागत फिरायचं. कधी धोका तिनं कधी दिलाच नाही. आता मीच माझा साल 8 साल आहे. मी 10-11 वाजता येऊ दे, 10 वाजता येऊ दे, पण आता आपण यंदाला कशा सुरुवात येतो अशी यायची. तिनं मला कधी धोका नाही दिला. आता काय आपण शिकले नाही काय नाही, मी अडाणी. पण आमच्या सासू सासऱ्यांना तेच आपण सांगतो. घाटाला बसली कुंडातील पाणी शांत आहे. विहिरीतील पाण्याप्रमाणे स्थिर आणि निश्चल आहे. जसजसे कुंडाच्या मुखाकडे जाऊ तसतसे पाण्याचा प्रवाह अधिकच उग्र रूप धारण करतो. पाण्याचा इतका मोठा प्रवाह कुंडात कसा आणि कुठे गडप होतो हे मात्र कळत नाही. कदाचित कुंडाच्या खोलीमुळे आणि त्यात असलेल्या रांजण खळग्यामुळे हा चमत्कार पाहायला मिळतो. कुंडाची खोली किती आहे याची माहिती कोणालाच नाही आणि नदी कोरडी ठग झाली तरीही कुंडातील पाणी कधी आटले नाही. अलीकडे धरणामुळे नदीला 12ही महिने पाणी असते. कुंडाच्या परिसरात वावरताना आपलं लक्ष पायाकडे असेल याची काळजी घ्यावी. या परिसरात
लहान मोठे असंख्य रांजणखळगे आहेत. नजर चुकीने आपला पाय त्यामध्ये पडून इजा होण्याची शक्यता असते. मंडळी, व्हिडिओ फारच मोठा झाला आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढील भागामध्ये पंचवटी आणि तेथील टुमदार मंदिरे बरंच काही पाहणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. जुनं मंदिर होतं, पण याची पडझड झाली कारण पाया नव्हता इथं. सगळी जमीन आहे ना म्हणजे मगदुलाची होती. ते वरच्यावर जुन्या लोकांनी वरच्यावर ते दगडी माती टाकून आपलं त्याच्यावर पाया आपला नुसता घेतला आणि त्याच्यावर काम चालू केलं त्यांनी. तर त्याला आहे ना भिंतींना भेगा पाडायच्या. ते मस्त सिमेंटी वगैरे लावून सुधारत होते, पण ते काय राहिलं नाही.